नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची बाही कमी पडत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची असते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। एकदम परफेक्ट असा हा आपला डायग्राम असणार आहे, सोल्युशन असणार आहे। तुमची बाही कमी पडत असेल तर किंवा जास्त होत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला मुंडाघेर मोजायचा असतो आणि बाही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे। तर इथे मी हा ब्लाउज जो आहे तो स्टिच केलेला आहे। पहा 44 साइजचा हा आपला ब्लाउज आहे तो स्टिच केलेला आहे। आणि याचा जर कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। पहा कटोरी ब्लाउज मी हा स्टिच केलेला आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे। मेन म्हणजे आपल्याला बाही कटिंगसाठी 3 माप लागतात। एक म्हणजे बाहीची उंची, तर इथून ही बाहीची उंची असते आणि हा आपला दंडघेर असतो दुसरा, आणि तिसरा म्हणजे हा मुंडाघेर जो आहे तो आपल्याला लागतो परफेक्ट। तर इथे पहा मी जो ब्लाउज स्टिच केलाय, इथे पहा हे बाहीचे जोड सुद्धा आपले वर खाली झालेले नाहीत, किंवा मुंड्याचे आकार पहा, बाहीचे आकार पहा किती साईज मोठी आहे, तरी सुद्धा मी इथं हा ब्लाउज जो आहे तो कुठेही जोड वगैरे न देता स्टिच केलेला आहे। जर कपडा कमी असेल त्यावेळेस आपल्याला जोड द्यावाच लागतो। पहा तर एकदम परफेक्ट असं मी स्टिचिंग केलेलं आहे या ब्लाऊजचं, आणि हा बसलेला सुद्धा खूप छान आहे। आणि याच ब्लाऊजवरून मला परत दुसरा ब्लाऊज स्टिच करायचा आहे, नेटचा आहे तो। जमलं तर मी त्याचं स्टिचिंग सुद्धा तुम्हाला नेटच्या ब्लाऊजचं दाखवेन। तर आता आपण इथं बाहीकडे वळूया। तर मी 3 माप सांगितली, एक म्हणजे बाहीची उंची, दुसरा दंडघेर आणि तिसरा म्हणजे मुंडाघेर। परफेक्ट बाही कटिंग करण्यासाठी एवढी 3 माप आपल्याला पुरेशी आहेत। 44 साईज आहे आणि आपण मुंडाघेर किती येतो हे पाहूया। आता मला माहित आहे याचा मुंडाघेर किती आहे, परंतु तुम्हाला माहित असावं कसा मोजायचा आहे मुंडा, यासाठी मी परत तुम्हाला मुंडा मोजून दाखवते। तर हा फिटिंगचा पॉइंट जो आहे तो एकदम असा व्यवस्थित ठेवायचा इथे। आता मी स्टिच केलेला आहे आत्ताच, त्यामुळे हे व्यवस्थित आहे। कधी कधी हे कमी जास्त वगैरे असतं तर ते नीट करून घ्या। आणि पहा इथे हे सेंटर करायचा, हे सुद्धा तुमचं खालीवर झालेलं असू शकतं, तर काही प्रॉब्लेम नाही, बरोबर असा सेंटर करून घ्यायचा। कोणाकोणाचे ब्लाऊज काय होतात, पुढे शोल्डर असतात पहा, उतरतात, तर तसं जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त असा सेंटर करून घ्या। आणि इथं मी आता पहा इथं मी टेप ठेवलेला आहे आणि या पद्धतीने इथून असा पहा मी मुंडाघेर मोजणार आहे। तर 10.25 इंच बरोबर आपला इथं मुंडाघेर आलेला आहे। इथे पहा एकदम कडेला 10.25 इंच, एक पॉईंट कमी आहे परंतु आपण 10.25 इंचच घ्यायचं आहे। डबल मोजून पाहू, पहा बरोबर 9.5 आणि वरती एक पॉईंट आहे, म्हणजे आपण 10.25 इंच घ्यायचं आहे। कारण पहा बरोबर इथं 10.25 येत आहे। अशा पद्धतीने इथं मी मुंडाघेर मोजला। तर हा परफेक्ट मुंडाघेर जर मोजला तुम्ही आणि कटिंग करताना तो जर तुम्ही वापरला तर तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही। आता इथे पहा मी बाहीची उंची मोजून घेते, 6.5 इंच बाहीची इथं उंची आहे। आणि दंडघेर पहा मी नेहमी असा ब्लाऊज उलटा करते इथे या पद्धतीने, आणि इथून मी दंडघेर मोजते 8.25 इंच। पहा 8.25 इंच इथं आपला दंडघेर येणार आहे। पहा बरोबर 8.25 इंच दंडघेर आहे। 44 साईज आहे म्हणून दंड सुद्धा खूप मोठे आहेत पहा, आणि मुंडाघेर सुद्धा जास्त आहे। तर याच्यानुसार म्हणजे आपल्या मोठ्या साईजचं बाहीचं कटिंग सुद्धा होऊन जाईल। बऱ्याच वेळा मी 32 साईज 34 साईज छोट्या छोट्या बाहींचं कटिंग दाखवलेलं आहे, परंतु मोठी साईज 44 साईज आपली झालेली नाही। 42 साईज पण मी दाखवलेली आहे पहा बाही कटिंग। आता इथे सर्वात पहिल्यांदा बाहीच्या उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपली बाही आहे 6.5, तर मी 1 इंच प्लस करणार आहे। आता आपण अस्तरच्या बाहीचं माप मोजलेलं आहे आणि अस्तरचीच बाही कटिंग करत आहोत, तर 1 इंच प्लस करतो। आणि जर साधी बाही कटिंग करत असाल तर 1.5 इंच प्लस करायचं आहे। तुम्हाला जेवढं मार्जिन लागत असेल, कोणाला आता नवीन शिकणारे असतात त्यांना जास्त लागतं, 2 इंच लागतं, तर 6.5 प्लस 1 7.5 इंच। इथे सुद्धा त्याच पद्धतीने मी 7.5 इंचावरती एक पॉईंट दिला, म्हणजे काय होतं समसमान
आपली ही लाईन जी आहे ती येते, तिरकी वगैरे होत नाही. यासाठी हे कधीही 2-3 पॉईंट जर घेतले ना तर बरेच आहे, कारण तिरकी लाईन जात नाही आपली. आता 6.5 इंच आहे, हेवी साईजसुद्धा आहे, म्हणून आपण 3.5 इंच कॅप हाईट घेऊया. पहा इथं 3.5 इंच. मी नेहमी सांगत असते तुम्हाला 5 इंचाच्या पुढे जी बाही असेल म्हणजे 5 इंचापासून स्टार्ट करायचं कॅप हाईट 3.5 इंच घ्यायला. तर मी 3.5 इंच इथं बरोबर कॅप हाईट घेतलेली आहे आणि ही लाईन ओढून घेतली. लाईन ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला मुंडा घेर टाकायचा आहे 9.5. पहा इथून या कोपऱ्यातून मी 9.5 इंचावरती असा टेप ठेवला आणि इथे पॉईंट येतो, हा आपला 9.5 इंच बरोबर असा तिरका टेप ठेवून हा पॉईंट काढायचा. एक तिरकी लाईन मी ओढून घेतली. तिरकी लाईन ओढल्यानंतर आता इथे याचे 4 भाग करायचे. या 9.5 इंचाचे आपल्याला समसमान 4 भाग करायचे. तर त्यासाठी टेप दुमडायचा आणि अशा पद्धतीने समसमान 2 भाग तयार करून घ्यायचे. इथं सुद्धा प्रथा एक भाग आहे, त्याचा परत आपण इथं अशा पद्धतीने सेंटर करून 2 भाग करून घ्यायचे. या भागाचे सुद्धा 2 भाग करून घ्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे समसमान 4 भाग तयार होतात. बाहीला आकार देण्यासाठी इथं घेणार आहे मी 1 इंच. इथे घेते अर्धा इंच, इथेही अर्धा इंच आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली. आता आकार देताना या 1 इंचाच्या पॉईंटवरून पहिल्या पॉईंटवर यायचं आणि ह्या सेंटरला. यामुळे तुमचा परफेक्ट पानाचा आकार सुद्धा जमतो आणि तुमच्या बाहीमध्ये घोळही येणार नाही आणि तुमची बाही कमी सुद्धा पडणार नाही. सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. तर इथून मी सेंटरला आणलं, म्हणजे हा सर्वात पहिला आपण सेंटर काढलेला होता तिथे, आणि या सेंटरवरून परत हा अर्धा इंच पॉईंट आहे, अर्धा इंच पॉईंट घेतलेला खालच्या साईडला, त्यावरती असे आकार आणून मिळवलेले आहेत. म्हणजे आकार आपला हा पुढचा पानाचा आकार जो असतो, खोलखड्डा जो असतो तो तयार होतो. आता पाठीमागचा आकार तयार करताना हा जो पहिला पॉईंट आहे याच्यावरती एक 1/2 इंचावरती पॉईंट द्यायचा. 1/2 इंचावरती म्हणजे 2 लाईन ही म्हणजेच 1/2 इंच, पहा लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा मी 1/2 इंच घेतलेलं आहे आणि इथून या पद्धतीने आकार द्यायचे. फक्त हे पॉईंट जोडत जायचे, परफेक्ट आकार तयार होतो. या पद्धतीने आकार आपले परफेक्ट असे तयार झालेले आहेत. फ्रेंच कर्वचाच वापर करावा असं काही नाही. पहा हाताने सुद्धा अगदी परफेक्ट आकार आपल्याला देता येतात. आता इथं आपला दंडघेर किती होता? 8.25 इंच. तर मी इथून 8.25 इंच घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा त्याच पद्धतीने 1.5 इंच मार्जिन आणि हे असं जोडून घेतलं की इथे अर्धा इंच डाऊन करून या पद्धतीने आकार द्यायचा आहे. तरच तुमची बाही बसताना, म्हणजे ब्लाऊजचा जो मुंडा आहे, जो आपण पाठीमागच्या साईडचा मुंडा कटिंग केलेला असतो तो डाऊन केलेला असतो, तसाच इथे सुद्धा बाहीचा मुंडा डाऊन केल्यामुळे काय होतं, ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीच्या मुंड्याचे आकार जे आहे ते जोडताना मॅच होतात, असे वेगवेगळे होत नाहीत. परफेक्ट अशी बाही जोडली जाते. तर अशा पद्धतीने इथे मी तुमची बाही कमी पडत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, किंवा बाहीला आकार देता येत नसतील, मुंड्यामध्ये घोळ येत असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करा, कटिंग करा, स्टिच करा. पहा एकदम परफेक्ट बाही येईल. तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.